असं चॅलेंज होतं की ज्याच्यातनं तुम्ही ते बघितलं, तुम्हाला अडचणीचं वाटलं, पण तरीही त्याच्यातनं तुम्ही बाहेर आलात? हो, चॅलेंजेस तर आले. ह्या सगळ्या ह्याच्यात मुलंही झाली आणि मग मुलांना सांभाळण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा, की लहान मुलं सांभाळून, कारण पार्लर क्षेत्र म्हटलं की त्याच्यात मेकअप आले. मग बरोबर. मेकअप म्हणजे ब्राईड्स आल्या. ब्राईडची ऑर्डर ज्या दिवशी असेल त्या दिवशी मुलं कुठे 1.5-2 तास एका मेकअपला लागणार आहे, त्यावेळेस आपली मुलं कुठे राहतील? हा बरोबर. प्रश्न असायचा. करेक्ट. पण मग मुलांनाही मॅनेज झालं, मुलांनीही सांभाळून घेतलं. मग मी त्यांना घरात ठेवायची, खायला प्यायला बनवून ठेवायची आणि बाहेरून लॉक लावून त्यांना वॉर्निंग दिलेलं असेल की अजिबात बाहेर नाही किंवा खिडकीतून चावी कोणाला द्यायची नाही, असं करून आणि त्यांना एक घरात महिला ठेवून मग जेव्हा काम. असा व्यवसाय सुरू करते त्यावेळेस मग घरातली सगळ्या गोष्टी सांभाळणं, त्यानंतर त्या मुलांची शिक्षणं सुरू होतात, तर त्या शिक्षणाची वेळ आणि त्याच वेळेस समजा जर आपल्याला ऑर्डर आली असेल तर हे दोन्ही मॅनेज करणं, कधी कधी पाहुणे मंडळी आपल्या घरी आलेले असतात, एखाद्याचा आजार पण येऊ